नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यात खूप मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतो। तो विषय आहे नाम जप। तुम्ही कधी विचार केला आहेत का की जे लोक रोज नाम जप करतात त्यांच्या जीवनात असे काय घडते जे इतरांपेक्षा वेगळे असते? चला तर मग आज या प्रश्नाचे उत्तर शोधूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। वैज्ञानिक दृष्टिकोन, नाम जप आणि मन। नाम जप फक्त एक धार्मिक क्रिया नाही तर ती एक वैज्ञानिक पद्धत आहे। जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपल्या जिभेच्या आणि ओठाच्या हालचालीमुळे विशिष्ट कंपन निर्माण होतात आणि ही कंपन आपल्या मेंदूला शांत करतात आणि नकारात्मक विचार कमी होतात, तणाव कमी होतो। कामाचा ताण, कुटुंबाची चिंता, आजकाल प्रत्येकाला काही ना काही तणाव आहे, पण रोज नामजप केल्याने तुमचा ताण हळूहळू कमी होतो, तुमचं मन शांत होत आणि तुम्ही समस्यांना अधिक चांगल्या प्रकारे सामोर जाऊ शकता। एकाग्रता वाढते। विद्यार्थ्यांसाठी तर नामजप खूप महत्वाचा आहे। जर तुमचं लक्ष लागत नसेल तर रोज फक्त 10 मिनिटं जप करून बघा। काहीच दिवसात तुम्हाला तुमच्या एकाग्रतेचा फरक जाणवेल। आध्यात्मिक आणि मानसिक फायदे। नामजपाचा प्रभाव फक्त मानसिक नाही तर तो आपल्या आत्म्यावरही होतो। नकारात्मकता दूर होते। तुमच्या आजूबाजूला जर नकारात्मक लोक असतील किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर नामजप एक सुरक्षा कवच म्हणून काम करतो। तो तुम्हाला नकारात्मकतेपासून वाचवतो, आत्मविश्वास वाढवतो। जेव्हा तुम्ही देवाच्या नामाचा जप करता तेव्हा तुमच्यामध्ये एक प्रकारचा आध्यात्मिक विश्वास निर्माण होतो। तुम्हाला असं वाटते की एक अदृश्य शक्ती तुमच्या सोबत आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल। निर्णय क्षमता सुधारते। शांत मन चांगले निर्णय घेऊ शकते। नाम जपामुळे मन शांत राहिल्याने तुम्ही कोणताही निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेता। वास्तविक जीवनातील बदल। माझ्या ओळखीत एक व्यक्ती आहे ज्यांना खूप राग येत होता। अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर ते चिडचिड करत असत, पण एका गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी रोज एक माळ जप करायला सुरुवात केली। सुरुवातीला त्यांना फारसा फरक जाणवला नाही, पण हळूहळू त्यांचा स्वभाव शांत होऊ लागला, त्यांचा राग कमी झाला आणि त्यांचे नातेसंबंधही सुधारले। हे आहे नाम जपाचे खरे सामर्थ्य। नामजप कसा करावा? आता प्रश्न असा आहे की नामजप कसा करावा? खूप सोपी पद्धत आहे। पहिला, ठोस वेळ निवडा। दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटे, सकाळची वेळ सर्वोत्तम। शांत जागा निवडा जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही। माळ वापरा। जप माळेने जप केल्याने एकाग्रता टिकून राहते। मंत्र निवडा। तुम्हाला जो मंत्र आवडतो तो मंत्र निवडा, जसे की ओम नमः शिवाय, हरे कृष्ण हरे राम। भावपूर्वक जप करा। फक्त ओठांनी जप करू नका, तर पूर्ण भावनेने आणि श्रद्धेने जप करा। तर मित्रांनो, नामजप हे एक असं वरदान आहे जे तुमच्या जीवनात शांतता, सकारात्मकता आणि आनंद आणू शकतं। रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी आणि या सकारात्मक ऊर्जेसाठी नक्की काढा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून